फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आपल्या आजच्या इम्पॉर्टंट व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा, खरं तर काय होतं की सध्या ना प्रिन्सेस ब्लाउजचं खूप ट्रेंड चालू आहे. बरेच सारे कस्टमर किंवा बऱ्याच साऱ्या लेडीज प्रिन्सेस ब्लाउज स्टिच करणं प्रिफर करतात आणि ते तसं स्टिच करून घेतात. मग अशा वेळेस काय होतं की बऱ्याचदा आपल्याला ब्लाउज कंप्लीट झाल्यानंतर जो काही प्रिन्सेसचा पफ असतो तर तो व्यवस्थित येत नाही, फिटिंगला ब्लाउज व्यवस्थित बसत नाही आणि त्यामुळे काही कस्टमरला असं वाटतं की प्रिन्सेस ब्लाउज व्यवस्थित नसतो. मग आपल्यालाही प्रश्न पडतो की तो कशा पद्धतीने स्टिच करावा, कटिंग कशी करावी. तर खरं तर कटिंग करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची हे मी तुम्हाला कटिंगच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पण आज आपण कटिंग केलेला प्रिन्सेस ब्लाउज आहे तर तो कसा स्टिच करायचा हे सांगणार आहे. ऍक्च्युली होतं काय की स्टिच करताना मार्जिन कमी जास्त होतं, काही आपल्या पद्धती चुकीच्या असतात जोडतानाचे पार्ट्स जेव्हा जोडतो आणि त्यामुळे मग आपला जो काही प्रिन्सेस ब्लाउजचा पफ आहे तर तो अगदी व्यवस्थित येत नाही, एकदम चपटा येतो. आपल्याला जसा पफ व्यवस्थित फिटिंग सहित हवा आहे असं येतच नाही. सो त्यासाठी आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की कशा पद्धतीने परफेक्ट पफ येण्यासाठी प्रिन्सेस ब्लाउजचा पुढचा भाग जो आहे तर तो जोडला गेला पाहिजे. मग त्यामध्ये महत्वाचा पॉईंट असतो की साइड पार्ट आणि प्रिन्सेसचा कटोरी पार्ट जोडताना किती मार्जिन पकडायचं, जोडताना कुठून सुरुवात करायची, मुंड्यापासून खाली की खालनं वरती, हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. यावर सुद्धा आपला पफ डिपेंड असतो. त्यानंतर हुकलूक पट्टी कधीतरी व्यवस्थित लागली जात नाही, त्यामुळे सुद्धा पफ आपल्याला परफेक्ट बसत नाही. आपल्याला कमरपट्टी लावायची असते, गळापट्टी लावायची असते, तर या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींमुळे आपला प्रिन्सेस ब्लाउजचा पफ परफेक्ट न येण्याला बरेचसे कारण जबाबदार म्हणजे असतात. सो ते कारण आपल्या लक्षात येत नाही आणि आपल्याला असं वाटतं की आपण परफेक्ट कटिंग केली, परफेक्ट स्टिचिंग केली, तरी सुद्धा ब्लाउज व्यवस्थित का झाला नाही. सो आज तुम्ही खरं तर संपूर्ण स्टिचिंग सांगणार आहे मी तुम्हाला आणि नक्कीच तुमच्या लक्षात येईल की कुठल्या चुका तुमच्याकडून होतात किंवा कुठल्या चुका व्हायला नको, जेणेकरून तुमचा ब्लाउज छान परफेक्ट प्रॉपर पफ सहित येईल म्हणजे तो फिटिंगला छान बसेल. ठीक आहे. सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या इम्पॉर्टंट अशा व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपला आजचा हा महत्वाचा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असा प्रिन्सेस ब्लाउज सहज स्टिच करता येईल आणि तुमचा पफ सुद्धा एकदम परफेक्ट म्हणजे येईलच. ठीक आहे. सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर मग सगळ्यात आधी मी तुम्हाला साडी दाखवते. तर बघा ही आहे साडी. छान असं बघा त्याच्यावर प्रिंट आहे, चमकीची प्रिंट आहे. पोस्टर दिसते तसा ब्लाउज पीस आहे, म्हणजे प्लेन ब्लाउज आहे आणि जशी लेसची बॉर्डर आहे ना तेवढीच बॉर्डर आपल्या ब्लाउज पीसला आहे. खरं तर ब्लाउजच्या कटिंगचा व्हिडिओ याआधी मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, म्हणजे तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ सहजच मिळेल. अगदी सोप्या पद्धतीने डायरेक्ट कपड्यावर प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग कशी करायची तर ते मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि आता आज आपण कटिंग केलेला हा ब्लाउज पीस स्टिच करायला सुरुवात करणार आहोत. सो बघा मग इथे तुम्ही बघू शकतात की प्रिन्सेस ब्लाउजचा जो काही कटोरी पार्ट आहे तर त्याचा अस्तर आणि मेन फॅब्रिक आपण ऑलरेडी इथे जोडून घेतलेला आहे. त्याचे बरेचसे व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी शेअर केलेले आहे आणि याचा जो काही साईड पार्ट आहे तर याचा आपण काहीच केलेलं नाहीये, कारण की गळा हा थोडा वेगळा होता. सो म्हटलं चला तुम्हाला सांगूयात कशा पद्धतीने तो कटिंग स्टिचिंग करायचा आहे ते. सो जी काही मार्किंग केलेली आहे तर मार्किंग कशी करायची तर कटिंगच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेला आहे आणि आता जी मार्किंग होती एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे कटिंग करून घेऊयात. त्यानंतर काय करायचं, हे जे काही दोन पार्ट आहेत तर हे आपल्याला या पद्धतीने समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्यावर आपल्याला हे जे काही अस्तरचे पार्ट आहेत तर ते देखील आपण ठेवून घेतले, म्हणजे मेन फॅब्रिकचा पार्ट सरळ ठेवला, त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवून घेतलेला आहे आणि सगळ्यात आधी आता गळ्याच्या साईडने साधारणतः पाव इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. हा गळा तुम्ही कॅनव्हास पेपर लावून सुद्धा स्टिच करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. पण आज मी तुम्हाला बिना कॅनव्हासचं सुद्धा आपण व्ही गळा कसा मस्त फिनिशिंग सहित स्टिच करू शकतात तर हे सांगते. सो बघा मग ह्या पद्धतीने ठेवल्यावर एकसारखं पाव इंच असं मार्जिन ठेवत इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. आता ही एक साईडची टीप मारून झाल्यानंतर लगेचच आपण दुसऱ्या साईडला सुद्धा कंटिन्यू इथे टीप मारून घेऊयात आणि इथे सुद्धा आपल्याला पाव इंच एवढंच मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे. हा पॉइंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे, सो तो तुम्ही लक्षात राहू द्या. तर बघा मग मी इथे अगदी व्यवस्थित एकसारखी टीप मारून घेतलेली आहे
आता यानंतर काय करायचं, जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे गळ्याच्या मध्ये तर ते कट करून घ्यायचं आहे. सो दोन्ही पण पार्ट्स आपण सोबतच कटिंग करून घेऊयात, जेणेकरून दोन्ही पण पार्ट्स आपले सोबतच तयार व्हावे यासाठी. त्यानंतर याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा, त्याचा आकार आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा, त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि ह्या पद्धतीने बघा मी अगदी व्यवस्थित ते सरळ करून घेतलं. आणि आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याला द्यायची आहे इथे दाबटीप. सो बघा मग आता इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून गळ्याची आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो अगदी प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित इथे मी दाबटीप देऊन घेतली. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पार्टला सुद्धा आपण इथे दाबटीप देऊन घेऊयात. आणि इथे सुद्धा अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि फायनली गळा आपला रेडी झालेला आहे. यानंतर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, कुठे फुगा येणार नाही, तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. आता एक साईडचं जोडून झाल्यानंतर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा पार्ट सुद्धा आपण त्याच पद्धतीने इथे जोडून घेणार आहोत. आणि फायनली अगदी छान प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित अस्तर मेन फॅब्रिक जोडून झालं. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कटिंग करून परफेक्ट आपल्याला हे पार्ट रेडी करून घ्यायचे आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो, जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करणं इझी जावं, स्टिच करताना काही कमी पडायला नको यासाठी. आणि बघा मग हा पार्ट एक साईडचा रेडी झाला. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट पार्ट आपण रेडी करून घेऊयात, जेणेकरून पुढचा ब्लाउज स्टिच करणं आपल्याला इझी जावं यासाठी. आय होप सो हा व्ही शेप कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करायचा तर हे तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेलच. आणि अगदी सोपी पद्धत आहे. हाच गळा तुम्ही कॅनव्हास पेपर लावून सुद्धा स्टिच करू शकता. फायनली हे दोन्ही पण पार्ट्स आपले परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झाले. या पद्धतीने ठेवल्यावर जो काही प्रिन्सेसचा आपला कटोरी पार्ट आहे तर तो सुद्धा व्यवस्थित दोन वेगवेगळ्या साईडला ठेवून घ्यायचा, म्हणजे काहीही कन्फ्युजन व्हायला नको. ठीक आहे, आता आपण हे जोडताना सुरुवात करूयात. आता जोडताना आपल्याला खालच्या साईडने सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर जोडताना टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन पकडत हे दोन पार्ट आपल्याला जोडून घ्यायचे. एक पार्ट सरळ आणि दुसरा त्यावर उलटा आहे. हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या. एवढंच नाही तर खालच्या साईडने आपण जोडताना सुरुवात करतो, नेहमी लक्षात राहू द्या, कधीच वरच्या साईडने म्हणजे मुंड्याच्या साईडने जोडायला सुरुवात करायची नाही. त्याचं कारण हे आहे की जर मुंड्याच्या साईडला किंचितचं एक्स्ट्रा झालं तर ते आपण कट करून स्टिच करू शकतो, आपल्याला फिटिंगला काहीच प्रॉब्लेम येत नाही. पण जर खालच्या साईडने म्हणजेच पबच्या साईडने जर का काही एक्स्ट्रा झालं आणि एक्स्ट्राचा पार्ट जर आपण कट केला तर मग आपल्याला मात्र फिटिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे आठवणीने खालच्या साईडने जोडायला सुरुवात करायची. जोडताना कपडा अजिबात खेचायचा नाहीये. खरं तर आपली कटिंग अगदी परफेक्ट आहे, त्यामुळे आपल्या साईड पार्ट आणि कटोरी पार्ट अजिबात वरखाली झालेला नाहीये, अगदी तंतोतंत जोडलं गेलेलं आहे. तुम्ही सुद्धा जर ह्याच पद्धतीने कटिंग स्टिचिंग केली तर तुमचे सुद्धा पार्ट्स अगदी परफेक्ट येतील, अजिबात कमी जास्त होणार नाही. त्याचबरोबर हे जोडल्यानंतर इथे डबल टिप देऊन घ्यायची आहे. हा पॉईंट सुद्धा इथे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या. असंही संपूर्ण ब्लाउज स्टिच करताना मी जिथे जिथे डबल टिप द्यायला सांगणार आहे तिथे तुम्ही आवर्जून द्यायची आहे. आणि बघा किती परफेक्ट पप्स आहेत आपले हे पार्ट्स इथे रेडी झाले. त्यानंतर आता आपल्याला इथे हुकलूक पट्टी लावून घ्यायची आहे. सो त्यासाठी ना डबल फोल्ड कपडा घेतला तरी चालेल, म्हणजे छान परफेक्ट फिनिशिंग सहित आपली पट्टी तयार होते. हुक पट्टी ह्या साईडने असते तर ती लावण्यासाठी आपल्याला ती वरच्या साईडला थोडीशी फोल्ड करून लावायची असते. सो मी इथे किंचितचं तिरकं होतं तर ते सरळ करून घेतलं. या पद्धतीने फोल्ड करायचं आणि 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत टिप मारायची. आपली हुक पट्टी ही आतल्या साईडने असते म्हणून लावताना आधी वरच्या साईडने लावायची आणि मग त्यानंतर ह्या पद्धतीने आतल्या साईडने फोल्ड करून आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता इथे सुद्धा दाबटीप देताना अस्तरची पट्टीचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करून अजून एक टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे आपली प्रॉपर परफेक्ट अशी इथे ही हुकपट्टी तयार व्हावी यासाठी. ठीक आहे, सो बघा मग परफेक्ट अशी हुकपट्टी लावून झाली. हुकपट्टी ह्या साईडने असते, लक्षात राहू द्या. अपोजिट साईडला असते आपली लूप पट्टी.
आता जी काही लूपपट्टी असते तर ती आपली खरं तर तयार जी असते ना, तर ती 1 इंचाची झाली पाहिजे आणि डबल फोल्ड करून 2.5 ते 3 इंचाची पट्टी कट करून घ्यायची आणि ती आतल्या साईडनी ठेवायची आहे आणि पाव इंच एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची. लक्षात राहू द्या ती आतल्या साईडनी ठेवायची, कारण ती वरच्या साईडनी येत असते, म्हणजे अपोजिट करायचं. हुक पट्टीचं पण आपण तसंच केलं, वरच्या साईडनी ठेवली मग ती आतल्या साईडनी गेली. ती आतल्या साईडनी ठेवायची आहे. टीप मारली की मग ती नंतर ह्या पद्धतीने वरच्या साईडला फोल्ड करायची आहे. तर बघा इथे एक फोल्ड आणि अजून जिथे जॉईंट होतं त्यावर फोल्ड, अशी टोटल 1 इंचाची एक्स्ट्राची पट्टी तयार झालीच पाहिजे. त्यामुळे डबल फोल्ड ती 2.5 इंचाची कट करायची आहे आणि ह्या पद्धतीने टीप देऊन घ्यायची. आता ही टीप मारल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या शेजारून अजून पाव इंच मार्जिन ठेवत एक टीप मारायची, म्हणजे 2 टीपच्या मध्ये आपल्याला लूप्स करता येतील. तर ते तुम्ही मशीनवरही करू शकतात किंवा हातानेही म्हणजे करायचे असेल तर करू शकतात. आणि इथे गळ्याला पण किंचितशी टीप मारून घेतली. अशा पद्धतीने परफेक्ट अशी आपली हुक लूप पट्टी इथे लावून झालेल्या आहेत. एकावर एक ठेवून बघितल्या, अगदी परफेक्ट झाल्या. त्यानंतर आता आपल्याला इथे लावायची आहे कमरपट्टी. आता बघा कमरपट्टी लावण्यासाठी 1 ते 1.25 इंचाची पट्टी आपल्याला इथे कट करायची आहे. सो मग बघा मी इथे कट करून घेतली आणि आता ती ना आपण लावताना वरच्या साईडने ठेवणार आहोत आणि साधारणतः टेपच्या 3 लाईन एवढं म्हटलं तरी सुद्धा चालेल, तेवढं मार्जिन ठेवत आपल्याला ही पट्टी लावायची आहे. सो बघा मग मी पट्टी इथे ठेवली, व्यवस्थित मार्जिन पकडलेलं आहे आणि सिंपल अशी टीप मारून घ्यायची आहे. आता लक्षात राहू द्या लूप पट्टीच्या साईडने आपल्याला ती पट्टी फोल्ड करायची आणि डबल टीप देऊन लॉक करायची. कंटिन्यू लगेचच आपण हुक पट्टीच्या साईडने सुद्धा लावून घेऊयात. तिथे सुरुवातीलाच लॉक केलेलं आहे आणि मग कंटिन्यू ती पट्टी लावून घ्यायची. एक्स्ट्राची कट केली. त्यानंतर आता ही जी काही पट्टी आहे तर ही आपल्याला आतल्या साईडने फोल्ड करून वरच्या साईडला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. लक्षात राहू द्या दाबटीप देताना जी काही आतली पट्टी आहे अस्तरची तर त्याचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची सुद्धा पट्टी आतमध्ये फोल्ड करून दाबटीप देऊन घेऊयात. ब्लाउज कंप्लीट झाल्यानंतर इथे आपण हातशिलाई करत असतो. ठीक आहे, आता फक्त सध्या एवढीच टीप आपल्याला मारून घ्यायची असते. आणि बघा मग फायनली आपला गळा प्रॉपर फिनिशिंग साईज झाला, हुकलूक पट्टी लावून झाली, कमरपट्टी सुद्धा लावून झालेली आहे आणि आता गळ्याला फक्त एकाच साईडला लेस लावायची आहे. लूक ब्लाउजला खरं तर खूप सुंदर येतं. एका साईडला पदर असतो त्यामुळे त्या साईडला लेस लावण्याची गरज नाहीये. सो मग मी लावत नाहीये, फक्त एक साईडनेच इथे लावून घेते आणि ती व्यवस्थित इथे फोल्ड करायची आहे. या लेसला सुद्धा आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे. ऍक्च्युअली मी नेहमीच सांगत असते लेस जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टिप द्यायची. त्याचे 2-3 फायदे असतात. महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते. सो बघा किती छान प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग साईज. खरं तर प्रिन्सेस ब्लाउजचा फ्रंट पार्ट आपला परफेक्ट असा रेडी झालेला आहे. आता आपण उरलेला पुढचा ब्लाउज इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. खरं तर बघा आता हा जो काही ब्लाउज आहे ना, तर याचा जो काही बॅक पार्ट आहे आणि जी काही बाही आहे तर ती ऑलरेडी आपली स्टिच झालेली आहे, तर ती मी तुम्हाला दाखवते. आणि ही जी काही बाही आहे खरं तर ही छान अशी ट्रेंडिंग फुगा बाही आहे, नवीनच आहे, खूप चालते, खूप सारे कस्टमर स्टिच करून घेत आहे. तर ही जी काही बाही डिझाईन आहे याचा व्हिडिओ आणि मी पुढे जी काही तुम्हाला बॅकनेक डिझाईन दाखवणार आहे तर त्याचा व्हिडिओ, या दोन्हींचे व्हिडिओ ऑलरेडी मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेले आहेत. जर तुम्हाला अशी बाही डिझाईन आणि बॅकनेक डिझाईन स्टिच करायची असेल तर मग तुम्ही आपला तो व्हिडिओ बघून तसं बनवू शकतात. मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पिन करते, जेणेकरून तुम्हाला कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ म्हणजे ब्लाउज कटिंगचा, बाही डिझाईन कटिंग स्टिचिंगचा आणि बॅकनेक डिझाईन कटिंग स्टिचिंगचा हे व्हिडिओ इझिली मिळून जातील. आणि आता आपण शोल्डर जोडून घेऊयात. तर ब्लाउजची उंची जेवढी आहे तेवढी मार्किंग करायची. तर इथे मी 13 इंचाची दोन्ही साईडला मार्किंग करून घेतली आणि बरोबर त्यावरच आपल्याला पुढचा भाग जो आहे तर तो उलटा ठेवायचा आहे. जिथे मार्किंग केलेली आहे बरोबर तेवढंच मार्जिन ठेवत इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं. शोल्डर जोडताना सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन आपल्याला लॉक करायचं आहे आणि पुन्हा संपूर्ण शोल्डरला सुद्धा आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे. एक साईडचं शोल्डर जोडलं गेलं की सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा शोल्डर जोडून घेऊयात. बऱ्याचदा शोल्डर उतरतं, ब्लाउजची उंची कमी जास्त होते, त्यामुळे मी सुरुवातीला जसं सांगितलं तसं आधी ब्लाउजची उंची मोजून मार्किंग करायची आणि मग बरोबर तेवढंच मार्जिन पकडत शोल्डर जोडून घ्यायचं. त्यानंतर ह्या पद्धतीने ओपन करून जर का शोल्डर किंचितसं कमी जास्त असेल तर ते कट करायचं. खालचा पार्ट सुद्धा बघा किंचितसा जर कमी जास्त असेल तर तो कट करून व्यवस्थित सेट करून घ्यायचा, म्हणजे बाही जोडण्याच्या आधीची ही
खूपच महत्त्वाची स्टेप आहे. त्यानंतर काय करायचं, ह्या पद्धतीने सेंटरला बरोबर हुकपट्टी ठेवायची आणि इथे बरोबर आहे की नाही तर ते सगळं चेक करायचं. लूपपट्टी एक्स्ट्राची सोडून सेंटरला ठेवायचं आणि मग ते बरोबर आपला साईड पार्ट चेक करायचा. इथे किंचितचा हा पार्ट एक्स्ट्रा होता तर तो मी कट करून घेतला. आता ही स्टेप बाही जोडण्याच्या आधीच महत्त्वाची आहे, जेणेकरून बाहीतले जॉईंट खालीवर होत नाही, फिटिंगची लाईन सुद्धा अगदी परफेक्ट सरळ यावी, त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला इथे बाही जोडून घ्यायची आहे. सो बाही जोडताना काय करायचं आहे, दोन व्यवस्थित वेगवेगळ्या साईडनी दोन्ही साईडनी ठेवून घ्यायचे आहे. त्यानंतर सेंटर पॉइंट बरोबर ठेवून मॅच करून घ्यायचं आहे की आपल्याला बाही बरोबर पुरत आहे की नाही, एक्स्ट्रा तर होत नाहीये ना, तर ही बाही आपल्याला अगदी व्यवस्थित परफेक्ट पुरत आहे. तर मग आता आपण ती बाही जोडून घेऊयात. तर ही बाही जोडताना सुद्धा आपल्याला टेपच्या 3 लाईन एवढं एकसारखं मार्जिन पकडत बाही जोडून घ्यायची आहे. बरोबर बाहीचा सेंटर पॉइंट शोल्डरलाच आला पाहिजे याची काळजी सुद्धा घ्यायची आहे, कारण ही बाही डिझायनर आहे. मध्ये अगदी परफेक्ट असा छान पफ आहे, शेपही मस्त आहे. जर का बाही थोडी सुद्धा पुढे मागे झाली शोल्डरच्या तर मग आपला ब्लाऊज बिघडू शकतो, सगळं बाहीचं लुक बिघडू शकतो. सो तसं होऊ नये त्यासाठी आधीच मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने ते व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे, चेक करायचं आणि मगच बाही जोडून घ्यायची. तर बघा परफेक्ट अशी आपण इथे बाही ही जोडून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता सेंटरला पॉइंट सुद्धा व्यवस्थित आला. त्यानंतर मुंड्यातले जॉईंट वगैरे बाही सगळं व्यवस्थित एकावर एक येतंय की नाही तर ते चेक करून घ्यायचं. आता एक साईडची बाही जोडून झाल्यानंतर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची बाही सुद्धा जोडून घ्यायची. ती सुद्धा बरोबर सेंटरला ठेवून चेक करायचं आहे की आपल्याला बरोबर पुरत आहे की नाही ते. आणि जेव्हा पुरेल तेव्हा म्हणजे आपल्याला दिसतंय ना की जर थोडीफार जरी कमी जास्त असेल तर मग जोडताना किंचितचं कडेने मार्जिन सोडून द्यायचं. आणि जशी आधीची बाही जोडली सेम त्याच पद्धतीने बाही जोडायची. बाही जोडताना अजिबात खेचायची नाहीये. प्लेट्स अगदी व्यवस्थित सेट जशा आहेत तशाच राहून द्यायच्या आहे. त्या उलट्या वगैरे पडू द्यायच्या नाहीये, त्यावर शिलाई वगैरे येणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. सो अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक आपल्याला ही जी काही बाही आहे तर ही इथे खरं तर जोडून घ्यायची आहे. आणि आपला सेंटर पॉइंट सुद्धा अगदी प्रॉपर असा मॅच सुद्धा झालेला आहे. अगदी व्यवस्थित आपण हे जोडून घेतलं. त्यानंतर पुन्हा साईड पार्ट मुंड्यातले जॉईंट व्यवस्थित एकावर एक आहेत की नाही ते चेक करायचं आणि मगच दोन्ही पण बाहीला आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे. आता डबल टिप देताना सुद्धा आपली आधीची टिप आहे ना अगदी बरोबर त्यावरच आपली दुसरी टिप येईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण की ते खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचदा काय होतं की आपण ना व्यवस्थित लक्ष देत नाही आणि मग काय होतं परत आपल्या शिलाईमध्ये ना ब्लाऊजचा कुठला तरी पार्ट येऊ शकतो. सो तसं होऊ देऊ नका. आणि फायनली परफेक्ट अशा बाही आपल्या जोडून झालेल्या आहेत दोन्ही पण साईडच्या. अगदी बरोबर सेंटरला डिझाईन सुद्धा आलेली आहे. आता यानंतर आपल्याला ब्लाऊजला टाकायची आहे फिटिंग. आता फिटिंग टाकताना सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे इथून आपल्याला कडेने एक टीप मारून घ्यायची असते. तर हुक पट्टी बरोबर सेंटरला ठेवायची, लूप पट्टी 1 इंचाची सोडून सेंटरला ठेवायची. हा पॉइंट खरं तर खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि मग कडेने सिंपल असं आपल्याला एक टीप मारून पुढचा आणि मागचा भाग एकमेकाला जोडून घ्यायचा आहे. ते सुद्धा बरोबर सेंटरला हुक लूप पट्टी ठेवूनच. आणि सिंपल टिप मारल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते कट करून घ्यायचं. तर बघा अगदी परफेक्ट असं सरळ आपलं जोडलं गेलेलं आहे. सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा आपल्याला कडेकडेने जोडून घ्यायचं आहे. म्हणजे ब्लाऊज सरळ असतानाच हे जोडायचं आहे. हा पॉइंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या. याचा फायदा हा आहे की फिटिंगच्या वेळेस किंवा फिटिंग झाल्यानंतर आतल्या साईडने सुद्धा आपला ब्लाऊज अगदी छान परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित दिसतो. आणि बघा मग दुसऱ्या साईडने सुद्धा मी इथे जोडून घेतलेलं आहे. सुरुवातीला आणि शेवटी ना खरं तर डबल टिप देऊन अगदी व्यवस्थित असं लॉक देखील करून घ्यायचं आहे. आणि मग मी हे किंचितचं म्हणजे जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते इथे कटिंग करून घेते. ही सुद्धा फिटिंगच्या आधीची खूपच महत्वाची आपली स्टेप आहे. त्यानंतर ब्लाऊज उलटा करायचा आहे. बघा आता फायनल फिटिंग आपल्याला ब्लाऊजला टाकायची आहे. इथे सुद्धा व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. पुढचा मागचा भाग अजिबात वर खाली होणार नाही, तिरका कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची. सेंटरला बघा बरोबर हुक पट्टी ठेवायची आहे. सांगितल्याप्रमाणे लूप पट्टी 1 इंचाची सोडून सेंटरला ठेवायची आणि इथे आपल्याला पिन लावून घ्यायची आहे. म्हणजे फिटिंग टाकताना टीप मारताना आपलं हलायला नको, कारण की जर हल्लं थोडं जरी कमी जास्त झालं तरी फिटिंग एकतर लूज टाईट अशी होऊ शकते. त्यामुळे आधी पिना लावायच्या. ठीक आहे, पिना लावल्यानंतर आता आपण इथे ब्लाऊजला फिटिंग टाकून घेऊयात. तर सगळ्यात आधी आपल्याला छातीच्या 4थ्या भागाची मार्किंग करायची आहे. तर इथे छाती आहे 32, तर 32चा 4था भाग होतो
8, तर बघा बरोबर इथून टेप ठेवला आणि 8 इंचाला आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. 8 चौक 32. दुसऱ्या साईडने फक्त काय करायचं, लूप पट्टी सोडून टेप ठेवायचा आणि मग आपल्याला 8 इंचाची इथे मार्किंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर कमरेचा चौथा भाग म्हणजे इथे 28 कमर आहे. 7 चौक 28, तर 7 इंचाला मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे. सेम त्याच पद्धतीने फक्त हुक पट्टीच्या साईडनी हुक पट्टीवर डायरेक्ट टेप ठेवायचा, लूप पट्टीच्या साईडनी 1 इंचाची पट्टी सोडून टेप ठेवायचा. त्यानंतर तुमचा जेवढा दंडघेर असेल ना त्याचं निम्म घ्यायचं आहे. तर बघा मग मी इथे मार्किंग करून घेतली आहे. खरं तर ही बाही थोडीशी लुझिंग मध्ये ठेवली ना तरी सुद्धा चालते, छान असा पफ येतो. तर तुमचं जेवढा दंडघेर असेल, 12 असेल तर 6ची मार्किंग करायची, 11 असेल तर 5.5ची मार्किंग करायची. म्हणजे तुमच्या दंडघेरवर ते डिपेंड आहे. आणि म्हटल्याप्रमाणे जर थोडंसं लूज ठेवायचं असेल तर मग तुम्ही ठेवू शकतात. आता फिटिंगचा मुंडा सुद्धा मी दोन्ही साईडचा चेक करून घेतला आणि आता लाईन ड्रॉ करून हे पॉइंट आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहेत बघा. ठीक आहे. तर इथून स्ट्रेट अशी लाईन आपली आलेली आहे. त्यानंतर हीच लाईन आता आपल्याला जो काही आपली दंडघेर आहे ना तर त्याला सुद्धा मॅच करायची आहे. सो बघा मग मी इथे मार्किंग करून घेतली. आधी थोडी फिटिंग मध्ये मार्किंग केली होती, नंतर आता थोडीशी लुझिंग मध्ये मी इथे मार्किंग करते, कारण की शेप वरती गेलेला आहे. त्यामुळे मग थोडंसं लुझिंग मध्ये जरी मार्किंग केली तरी सुद्धा चालणार आहे. आणि जर एकदम टाईट करायचं असेल तर करू शकतात. आणि बघा मग मी इथे कुठलाही पॉइंट मॅच केला तरी सुद्धा आपली फिटिंगची लाईन अगदी व्यवस्थित सरळ येणारच आहे. ठीक आहे. आता ही जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, सुरुवातीला आपल्याला डबल टीप देऊन अगदी व्यवस्थित इथे लॉक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मुंड्यातले जॉईंट वगैरे सगळं व्यवस्थित एकसारखं पकडत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे जी काही आपण मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपली टीप येईल याची काळजी खरं तर आपल्याला इथे घ्यायची आहे. एवढंच नाही तर शेवटी सुद्धा डबल टिप देऊन लॉक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा इथे टीप टाकून घेऊयात आणि इथे सुद्धा सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पकडायचं आहे अगदी एकसारखं. आणि फिटिंगची लाईन सुद्धा अगदी परफेक्ट अशी सरळ आपली आलेली आहे, बघितल्यावरच लक्षात येते. आणि बाही थोडी किंचितची लुझिंग मध्येच येणार आहे, कारण फुगा बाही आहे त्यामुळे. ठीक आहे. तर यानंतर काय करायचं, कडेने अजून 2-3 टिपा एक्स्ट्राच्या देऊन घ्यायच्या आहे. आता हा ब्लाऊज सरळ करून दाखवते बघा. फिटिंगची लाईन अगदी परफेक्ट सरळ आली, मुंड्यातले जॉईंट सुद्धा अगदी परफेक्ट आलेले आहे, अजिबात वर खाली झालेले नाहीये. तर मी थोडंसं तुम्हाला ह्या ब्लाऊजचं लुक जवळून दाखवते म्हणजे तुम्हाला जराशी आयडिया येईल. सो बघा मग फायनली खूप सुंदर आपला संपूर्ण ब्लाऊज इथे स्टिच करून झालेला आहे. तुम्ही बघू शकता बॅकनेक डिझाईन किती सुंदर आहे, त्याचबरोबर बाही डिझाईन सुद्धा अगदी मस्त आहे. जरा जवळून मी बाहीचं तुम्हाला लुक दाखवते बघा. छान अशी ट्रेंडिंग न्यू लुक मधली ही आपली फुगा बाही आहे. आणि ही जी काही बॅकनेक डिझाईन आहे, जी काही बाही डिझाईन आहे त्याचे व्हिडिओ टाकलेले आहे. तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही बघा, तुम्हाला या व्हिडिओची लिंक इझिली मिळून जाईल. त्याचबरोबर हा प्रिन्सेस ब्लाऊज कम्प्लीट स्टिच झालेला आहे. फिनिशिंग वगैरे अगदी परफेक्ट आलेली आहे. फिटिंगची लाईन सुद्धा सरळ आलेली आहे. मुंड्यातले जॉईंट सुद्धा अजिबात वर खाली झालेले नाहीये. पफ देखील अगदी परफेक्ट आलेला आहे. घातल्यानंतर हा ब्लाऊज फिटिंगला खरं तर खूप सुंदर बसणार आहे. सो मी तुम्हाला संपूर्ण ब्लाऊजची कटिंग स्टिचिंग अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहे. सो असा छानसा डिझायनर ब्लाऊज तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा. अगदी ट्रेंडिंग डिझाईन सहित आपण हा ब्लाऊज स्टिच केलेला आहे. नक्कीच या छानशा ब्लाऊजमुळे साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. सो असा छानसा डिझायनर ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. असंही संपूर्ण कटिंग स्टिचिंग करताना खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या फिटिंगच्या टिप्स ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. त्या जर फॉलो केल्या तर नक्कीच तुमचा ब्लाऊज सुद्धा परफेक्ट रेडी होईल. सो असा ब्लाऊज नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. सो बघा मग आज मी तुम्हाला जे शिकवलेलं आहे आय होप सो ते तुमच्या लक्षात आलं असेल. असंही मी तुम्हाला अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून मी जे सांगितलेलं आहे ते सहजच लक्षात येईल. तुम्ही या पद्धतीने स्टिच करून बघा. आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्या
त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.